स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, प्रश्न पहिला घेऊया. उपसर्ग घटित शब्द कोणता? तर याच्यामध्ये जे उत्तर आहे ते भांडखोर. वंदना, अर्चना, प्रार्थना या शब्दातील उपसर्ग कोणता? सर्वात पहिले आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की याच्यामध्ये जो ध्वनी निघत आहे, वंदना अना, अर्चना अना, प्रार्थना अना, म्हणजे उपसर्ग हा मग कोणता राहील? ना तर राहणार नाही, रजा पण राहणार नाही, तर अन पण राहणार नाही, तर कोणता राहणार मग? अना. खालील उपसर्ग घटित शब्द कोणता? तर पहा मित्रांनो, याचं उत्तर आहे निरपेक्ष. आता याच्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न येणार आहे मित्रांनो. सोने या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? तर याचं उत्तर आहे हेम. भरपूर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. अरिष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो संकट. मित्रांनो, हे आपल्याला पाठच करायचं आहे आणि व्यवस्थित पाठ करायचं आहे. आता हा प्रश्न नीट मित्रांनो तुम्ही वाचा. खालील फूल या शब्दाचा अर्थ, फूल या शब्दाचा अर्थ नाही, नाही अर्थ इथं नाही सांगायचं. इथं जे जे प्रश्नाचं उत्तर चूक आहे ते आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे कुसुम येणार नाही, सुमन पण येणार नाही, पुष्प पण येणार नाही, तर याचं उत्तर येणार आहे पाकळी. अही या शब्दाचा अर्थ काय? अही या शब्दाचा उत्तर आहे साप. अर्थ म्हणजे समानार्थी. शर्वरी या शब्दाचा अर्थ काय? शर्वरी या शब्दाचा समानार्थ आहे रात्र. आता अनुज या प्रश्नाचं जे जे या प्रश्नामध्ये आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. तर अनुजचा विरुद्धार्थ शब्द आहे अग्रज. कधी पण लक्षात ठेवा मित्रांनो, हे फार महत्वाचं. इथं फार कन्फ्युजन होते आपलं. अनुजचा विरुद्धार्थी शब्द आहे अग्रज. तत्परता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा कोणता? तत्परताचा विरुद्धार्थी शब्द आहे कुचराई. आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आगंतुक. ठीक आहे मित्रांनो. वारा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अनिल. त्याचप्रमाणे वायस या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? वायस. इथं फार कन्फ्युजिंग आहे, तर याचं उत्तर आहे कावळा. पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो. मरुत या शब्दाचा अर्थ कोणता? मरुत या शब्दाचा अर्थ आहे वारा. फार कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे हा, याला व्यवस्थित पाठ करा तुम्ही. धनुष्य शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कोदंड.